नमस्ते, मी पी.आय. रणजित माने, मोहोळ पोलीस ठाणे. दिनांक 14 डिसेंबर रोजी यलमवाडी तालुका मोहोळ येथील एक व्यक्ती कृष्णा नारायण चामे वय 52 वर्ष हे त्यांच्या राहत्या घरातून मिसिंग झालेले होते. सदर बाबत 2-3 दिवस गांभीर्याने तपास करण्यात आलेला होता, परंतु काही मिळून न आल्याने त्यांचा मुलगा विश्वजित चामे यांनी सदर बाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला होता. त्यानंतर सलग 4-5 दिवस तपास केला. त्यामध्ये त्यांचं जे राहतं घर आहे ते शेतामध्ये असून आसपास 5 ते 6 किलोमीटर अशी जास्त वस्ती नाही, त्यामुळे CCTV वगैरे असं काही मदत मिळत नव्हती. त्याचप्रमाणे जे मिसिंग व्यक्ती आहेत त्यांचा मोबाईल देखील घरीच मिळून आलेला होता. त्याच्या CDR काढले गेले. त्याचप्रमाणे त्यांचे काही इतर शेजारच्या 10 ते 15 गावांमध्ये आर्थिक व्यवहार होते. ज्यांच्याशी आर्थिक व्यवहार होते त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यांच्याकडून काही मदत मिळते का ते पण चेक करण्यात आलं होतं, परंतु काही एक माहिती मिळाली नाही. तसेच आसपासचे नदी नाले, शेततळे, विहिरी, फॉरेस्ट यामध्ये देखील सर्च केला, परंतु काही मिळून आलेले नव्हते. त्यानंतर त्यांचा सालगडी, त्याचं नाव आहे सचिन भागवतगिरी, वय 25 वर्षे, राहणार सांगवी, जिल्हा धाराशिव, याच्याकडे सखोल चौकशी आमची चालूच होती. तो चौकशीमध्ये दरवेळेस त्याचे थोडे स्टेटमेंट बदलत होता. यावरून त्याच्याकडे पुढे जाऊन आणखीन सखोल तपास केला असता आर्थिक कारणावरून त्याने त्याचे मालक कृष्णा नारायण चामे यांच्या डोक्यामध्ये हातोडा घालून त्यांना प्रथम ठार मारले. त्यानंतर एका सुरीने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते 6 पॉलिथिन बॅगमध्ये भरून घराच्या मागील शौचालयाच्या शोष खड्ड्यामध्ये ते पुरून टाकले. त्याचप्रमाणे त्यांच्या अंगावरील एकूण 19 तोळे सोन्याचे दागिने देखील त्याने शेतामध्ये पुरून ठेवले होते. तपासामध्ये ते दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. सध्या आरोपीला 27 डिसेंबरपर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे सदरबाबत कलम 142, 103(1), 307, 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदरची कामगिरी ही आदरणीय SP सर श्री अतुल कुलकर्णी सर, ॲडिशनल SP सर श्री प्रीतम यावलकर सर, DYSP श्री यमावर सर, DYSP श्री संकेत देवळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पी.आय. रणजित माने व आमच्या स्टाफनं केलेली आहे.